एका अविश्वसनीय कल्पनारम्य जगाची सुरुवात झाली जिथे मुलांच्या भावना, दैनंदिन चिंता, आनंद, भांडण अगदी सहज कॅप्चर झालं. जादुई जगातली आणि तरीही आपल्या सगळ्यांसारख्या भावना असलेली ही पात्र पुस्तक रूपाने शुद्ध जादू बनवून आपल्यापर्यंत पोहोचली. हॅरी पॉटरची पहिली कादंबरी आली तेव्हा जग खूप रॅशनल होण्याकडे झुकलं होतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही विज्ञानात शोधलीच पाहिजेत असा अट्टहास सुरू झाला होता. इतिहास घडवणाऱ्या लेखन मालिकेची 1997 मध्ये हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन या पुस्तकापासून सुरुवात झाली. रोलिंग खरं म्हणजे हे सगळं लिहिताना सरकारी मदतीवर जगणारी, सिंगल मदरहूड अनुभवणारी, कितीतरी नकार पचवलेली, नैराश्याशी झगडणारी अशी स्त्री होती. पण तिनं हार मानली नाही. पॅनोरमा 25 च्या आजच्या भागात तुमचं स्वागत. 21व्या शतकातलं पावशतक संपलं आहे. ही गेली 25 वर्ष जगभरासाठी प्रचंड उलथापालथीची ठरली आहेत. इंटरनेटने आणि एकूणच तांत्रिक क्रांतीने मानवी बुद्धिमत्तेपुढे कृत्रिम बुद्धीचं आव्हान उभं केलं आहे. जगणं आणि जगण्याचे संदर्भ, अर्थ सगळंच बदललं आहे. या 25 वर्षांवर ज्या व्यक्तींचा अमीट असा ठसा उमटला आहे, अशा व्यक्तींच्या आयुष्यात डोकावून आपण या पावशतकाकडे जाणतेपणी पाहतो आहोत. पॅनोरमा 25 या मालिकेतून आज आपण बोलणार आहोत एका अशा लेखिकेबद्दल जिने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर असं विश्व तयार केलं की जिथे लाखो मुलं, तरुण आणि मोठी माणसं पुन्हा एकदा जादूवर विश्वास ठेवू लागली. अर्थातच ही लेखिका म्हणजे आपल्या सर्वांचीच आवडती जोआन कॅथलीन रोलिंग किंवा आपल्या सगळ्यांना परिचित अशी J.K. रोलिंग. पण रोलिंगचं नाव घेण्याआधी थोडंसं त्या काळातल्या लिटरेचरच्या जगात आपण डोकावून बघूया. 1980 ते 90 च्या दशकात मुलांच्या साहित्यामध्ये ॲडव्हेंचर स्टोरीज खूप लोकप्रिय होत्या. एनिड ब्लायटनच्या फेमस 5 आणि सिक्रेट 7 या मालिका मुलांमध्ये अतिशय आवडीच्या होत्या. पण त्या कथा काही प्रमाणात फॉर्म्युला बेस्ड होत्या असं म्हणलं तरी चालेल. रोआल्ड डाल असेल किंवा त्यांनी जे मटिल्डा, जेम्स द जायंट पीच किंवा चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी अशा काही कल्पनारम्य आणि थोड्या क्वर्की कथा लिहिल्या. त्या मजेदार होत्या तरीही त्यांचं जग मर्यादित राहिलं. C.S. लुईससारख्या लेखकाचं देखील क्रॉनिकल्स ऑफ नार्नियासारखं फॅन्टसी वर्ल्ड होतं, पण त्याचं युनिव्हर्सल अपील तितकं झालं नाही. त्या काळातल्या बहुतेक मुलांची ओळख फॅन्टसी लिटरेचरशी झाली होती, पण त्यांना वर्षानुवर्ष खिळवून ठेवेल असं अजून एक विशाल गुंतागुंतीचं जग भेटायचं होतं. ॲडल्ट लिटरेचरमध्ये देखील क्राईम थ्रिलर्स, रोमॅन्स हे जॉनर सिडनी शेल्डन, जेफ्री आर्चर, डॅनियल स्टील यांच्या लेखनातून गाजत होतेच. पण मुलं आणि तरुणांसाठी असं काही एकत्र निर्माण झालेलं नव्हतं जे लिटरेचरचं जग निर्माण करेल. असं जग जे सर्वसमावेशक असेल आणि प्रत्येकाला त्यातून स्वतःसाठी काहीतरी वेगळा टेकअवे मिळेल. 31 जुलै 1965 रोजी जोआन कॅथलीन रोलिंग हिचा जन्म झाला. तिनं लहानपणापासूनच गोष्टी लिहायला सुरुवात केली होती. 5-6 वर्षाची असतानाच तिनं सशावर एक गोष्ट लिहिली होती. शाळेत असताना ती थोडी शांत, बुजरी मुलगी होती, पण तिची कल्पनाशक्ती लहानपणापासूनच अफाट होती. तिच्या बहिणीसाठी देखील ती लहानपणीपासूनच लहान लहान गोष्टी लिहित असे. रोलिंगचं अर्थातच वाचनावर खूप प्रेम होतं. तिच्या आईवडिलांनी तिला या गोष्टींच्या जगात नेलं. जेन ऑस्टिन असेल, चार्ल्स डिकन्स, एनिड ब्लायटन हे लेखक तिला खूप आवडायचे. तिच्या शिक्षकांनी देखील तिच्या लेखन क्षमतेची शाळेपासूनच नोंद घेतली होती. 11 वर्षाची असताना तिने तिची पहिली कादंबरी लिहिली. रोलिंग तिच्या बालपणातील पुस्तकांबद्दल खूप आत्मीयतेने बोलते. ती विशेषतः एका शीर्षकाचा उल्लेख करते, ते म्हणजे एलिझाबेथ गॉज यांनी लिहिलेलं द लिटिल व्हाईट हॉर्स. 1946 मध्ये लिहिलेली ही एका अनाथ मुलीची कथा. हे पुस्तक रोलिंगला आवडलं कारण ती म्हणते त्यात एक साधी नायिका आहे. या नायिकेचं सिंपल असणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. ही नायिका मला शब्दांपलीकडे आनंद देते कारण मी स्वतःसुद्धा एक अतिशय साधी मुलगी होते. लहानपणीच रुजलेल्या या वाचनाच्या सवयीमुळे हॅरी पॉटरच्या जगात झेप घ्यायला तिला निश्चितच मदत झाली असं म्हणता येईल. एका अविश्वसनीय कल्पनारम्य जगाची सुरुवात झाली जिथे मुलांच्या भावना, दैनंदिन चिंता, आनंद, भांडण अगदी सहज कॅप्चर झालं.
जादुई जगातली आणि तरीही आपल्या सगळ्यांसारख्या भावना असलेली ही पात्र पुस्तक रूपाने शुद्ध जादू बनवून आपल्यापर्यंत पोचली. प्रत्येक स्टोरी हे त्या काळाचं अपत्य असतं. एखादी गोष्ट का चालते किंवा आवडते याची कारणं त्या वेळच्या परिस्थितीच्या किंवा काळाच्या उदरात दडलेली असतात असं म्हणायला हरकत नाही. हॅरी पॉटरची पहिली कादंबरी आली तेव्हा जग खूप रॅशनल होण्याकडे झुकलं होतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही विज्ञानात शोधलीच पाहिजेत असा अट्टहास सुरू झाला होता. तोपर्यंत जगातील सर्वच प्रमुख देशातील अंतराळवीरांनी परग्रहांवरची सफर पण घडली होती आणि पृथ्वीच्या जगातलं कुतूहल माणसाला स्वस्थ बसूच देत नव्हतं. पण त्याच्या पलीकडे अंतराळात डोकवायला सुरुवात झाली होती. त्या जागतिकीकरणामुळे सर्वत्र आयुष्याचा वेग वाढला होता, पण यामुळेच माणसांना कुठेतरी फटीग देखील आला होता. खूप काळ रॅशनल जगणं कठीण असतं. कधीतरी थोडंसं नियतिशरण असणं कधीही चांगलं असतं. त्यामुळे मोठी माणसं, मुलं यांना हॅरी पॉटरमधला मॅजिकल एलिमेंट जबरदस्त आवडला. या सगळ्यातच 2001 साली अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 2 विमानं कोसळली आणि फक्त अमेरिकाच नाही तर वास्तवापासून कोसो दूर असणारं पाश्चिमात्य जगही हादरलं. कुणीतरी आपल्याला नष्ट करायच्या भावनेनी इतकं टोकाचं पाऊल उचलू शकतं हे या जगाला माहितीच नव्हतं. त्यामुळे वयाने मोठे जितके फ्रस्ट्रेशनमध्ये गेले तितकीच लहान मुलं देखील. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरची व्हिज्युअल्स पाहून अमेरिका आणि एकूणच पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना हताशा वाटलीच, पण अचानक शक्तिहीन देखील वाटलं. आणि अशाच वेळेला अमानवी शक्ती असलेला एक छोटा मुलगा जो आपल्यासारखाच अगदी साधा आहे तो आवडणं अगदी स्वाभाविक होतं. हॅरी पॉटर हे फक्त मॅजिकमुळे चाललं असं नाही, तर त्यातली भाषा साधी सोपी होती आणि त्यातली पात्रं पण साधी होती. आणि हॅरी जो अगदी सामान्य मुलगा होता त्याने स्वतःचा घेतलेला हा शोध आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याच्या भीतीवर केलेली मात हे सगळंच लोकांना खूप भावलं. अजून एक निरीक्षण म्हणजे 2000च्या दशकात जसं हॅरी पॉटर लोकप्रिय झालं तसं मार्वल कॉमिक्सची कॅरेक्टर्स जसं की बॅटमॅन, सुपरमॅन यांचे सिनेमे देखील प्रचंड लोकप्रिय झाले. कारण आसपासच्या प्रचंड उलथापालथीच्या जगात माणसांना कुणीतरी सामान्य व्यक्ती ज्याच्याकडे शक्ती येते आणि तो न्याय, नीतिमूल्य यांच्यासाठी लढतो हे पाहायलाच आवडत होतं. हॅरी पॉटरच्या निर्मितीबद्दल सांगायचं तर 1990मध्ये एका ट्रेन प्रवासादरम्यान जोआनच्या मनात अचानक एक कल्पना आली. अ बॉय who doesn't know he's a wizard until one day he receives an invitation to a magical school. असा एक सामान्य मुलगा ज्याला असामान्यतेची कल्पनाच नाही. त्या प्रवासादरम्यान हॅरी पॉटर, रॉन, हर्मायोनी, हॉगवर्ड्स, डंबलडोर हे सगळे कॅरेक्टर्स तिच्या मनात तयार होत होते. ती घरी परतल्यावर नोट्स घ्यायला लागली. पुढची काही वर्ष तिने हॅरी पॉटरचं हे सगळं वर्ल्ड सविस्तरपणे तयार केलं. हॉगवर्ड्सचा मॅप असेल, क्लासेस, क्विडिचचे रूल्स, फॅमिली ट्रीज, टाईमलाईन्स सगळं आधीच डिझाईन केलं गेलं. ती म्हणते की यातील बऱ्याच पात्रांची नावं तिने काही रेफरन्सेसवरून वापरली आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर डंबलडोरचं नाव हे तिच्या मनात बंबल बीच्या रेफरन्समधून आलं. कारण तिच्या मनातलं हे डंबलडोरचं पात्र सतत गुणगुणत असावं, गाणं गात असावं असं तिला वाटे. रोलिंगनी युनिव्हर्सिटी ऑफ एक्स्टरमधून फ्रेंच आणि क्लासिक्स शिकले होते. शिक्षणानंतर ती काही काळ पोर्तुगालला इंग्लिश विषयाची शिक्षिका म्हणून गेली. तिथे तिचं लग्न झालं, तिला मुलगी झाली. तिच्या मुलीचं नाव होतं जेसिका. पण वैवाहिक आयुष्य फार काळ टिकलं नाही. पुस्तकाचे पहिले 3 चॅप्टर्स घेऊन ती स्कॉटलंडला तिच्या बहिणीकडे परत आली. परतल्यावर सिंगल मदर म्हणून कठीण आयुष्य जगू लागली. त्या काळात ती गव्हर्नमेंट बेनिफिट्सवर जगत होती. तिला डिप्रेशननी, अँझायटीनी वेढलेलं होतं. तिनं नंतर मान्य केलं की ती कधीकधी स्वतःचं जीवन संपवण्याचा देखील तिनं विचार केला होता. पण अर्थातच त्याच वेळी तिच्या लेखनावरच्या निष्ठेनं तिला जगण्याची नवीन उर्मी दिली आणि ती लिहित राहिली. रोलिंगनी तिचं हस्तलिखित वेगवेगळ्या प्रकाशकांकडे पाठवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा एकूण 12 प्रकाशकांनी ते नाकारलं. टू लॉंग अँड टू कॉम्प्लिकेटेड फॉर चिल्ड्रन असं नेहमीच कारण देऊन ते सतत नाकारण्यात आलं. पण शेवटी ब्लूम्सबरी या छोट्या प्रकाशन संस्थेनं ते हस्तलिखित स्वीकारलं. हा निर्णय झाला एका संपादकाच्या 8 वर्षाच्या मुलीमुळे. तिनं पहिला चॅप्टर वाचला आणि ती त्यात इतकी गुंतून गेली. पुढचं लेखन वाचण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आणि त्यामुळे इतिहास घडवणाऱ्या लेखन मालिकेची 1997मध्ये हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन या पुस्तकापासून सुरुवात झाली आणि पुढे इतिहास घडला. सुरुवातीला या प्रकाशनाने ग्रंथालयासाठी फक्त 500 आणि विक्रीसाठी 1000 प्रती छापल्या होत्या. पण काही आठवड्यातच ही मागणी प्रचंड वाढली
मुलं पहिल्यांदाच 200-200, 300 पानांचं पुस्तक अगदी आवडीने वाचत होती, त्यात रमत होती, त्यातल्या पात्रांमध्ये गुंतून जात होती. वर्षभरात म्हणजे 1998 साली हे पुस्तक अमेरिकेत हॅरी पॉटर अँड द सॉर्सरर स्टोन या नावाने प्रकाशित झालं. रोलिंगचं पुस्तक फक्त विकलं गेलं नाही, तर ते फेनॉमिनॉन बनलं. पुढील 6 भागांनी जगभर अक्षरशः धुमाकूळ घातला. चेंबर ऑफ सिक्रेट्स, प्रिझनर ऑफ आझकाबान, गॉबलेट ऑफ फायर, ऑर्डर ऑफ फिनिक्स, हाफ ब्लड प्रिन्स आणि डेथली हॅलोज अशी एकूण 7 पुस्तकं सलग सिरीजमध्ये रोलिंगने लिहिली. प्रत्येक नवीन भागानं मागच्या भागाचे रेकॉर्ड्स मोडले. मिडनाईट रिलीजेस झाले, पुस्तकांच्या दुकानाबाहेर अक्षरशः रांगा लागायला लागल्या, फॅन क्लब्स तयार झाले, न्यूजपेपर्समध्ये रिव्ह्यूज इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य विश्वास असं कधीच घडलं नव्हतं. हॅरी पॉटर सिरीजच्या आज एकूण 45 कोटीहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. अगदी सहज तुलनाच करायची म्हणली तर क्रॉनिकल्स ऑफ नार्नियाच्या आत्तापर्यंत 12 कोटी प्रती किंवा रोआल्ड डाहलच्या सगळ्या पुस्तकांची एकत्र विक्रीची संख्या पाहिली तरीही हॅरी पॉटरच्या विक्रीच्या संख्येपेक्षा ती अर्ध्यापेक्षाही कमी आहे. रोलिंग ही प्रकाशन इतिहासातली व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी लेखिका ठरली. इतक्या गाजलेल्या पुस्तकाचा सिनेमा न होतो तोरच नवल. वॉर्नर ब्रदर्ससारख्या नामवंत कंपनीने हॅरी पॉटर्सचे हक्क विकत घेतले आणि 2001 मध्ये पहिला सिनेमा आला. डॅनियल रॅडक्लिफ, एमा वॉटसन, रुपर्ट ग्रिंट रातोरात स्टार्स बनले. सिनेमांमुळे हॉगवर्ड्स, डायगन ॲली, क्विडिच मॅचेस जे सगळं फक्त वाचकांच्या डोक्यात होतं त्या सगळ्याला दृश्य स्वरूप मिळालं. या सगळ्या संकल्पना मोठ्या पडद्यावर साकारल्या गेल्या आणि अतिशय लोकप्रिय झाल्या. 8ही सिनेमांनी $7.7 बिलियन पेक्षा जास्त कमाई केली. हॅरी पॉटरच्या सिनेमांनी पुस्तकांची लोकप्रियता आणखी कित्येक पटींनी वाढवली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पॉटर हेड्स म्हणजेच हॅरी पॉटर चाहत्यांची एक संपूर्ण पिढी तयार झाली. फॅन फिक्शन, ऑनलाईन फोरम्स, कॉस्प्लेज, क्विझेस, क्विडिच लीग्ज सगळीकडे हॅरी पॉटरचं वेड होतं. पुस्तकांच्या दुकानांमध्ये मिडनाईट रिलीजेस होत होते. मुलं क्लोक घालून हातात वॉन्ड घेऊन रांगेत उभी असायची. इतकंच नाही तर हॅरी पॉटरची थीम पार्क्स उभी राहिली. व्हिडिओ गेम्स निघाले, वेगवेगळी खेळणी निघाली, ॲक्शन फिगर्स, बोर्ड गेम्स. पाहता पाहता या सर्व स्वरूपात हॅरी पॉटर ब्रँड हा $multi-billion एम्पायर बनला. रोलिंगचं मॅजिकल रायटिंग इतकं जवळचं वाटण्यामागे खरं तर बरीच कारणं असू शकतात. पण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तिने जादुई विश्वाची नाळ मानवी भावनांशी जोडून ठेवली. ह्युमन कनेक्शन, एम्पथी, कंपॅशन या कोर व्हॅल्यूज तिच्या लिखाणातून सतत डोकावत राहिल्या. हॅरी अनाथ आहे, त्याच्या न भेटलेल्या आईवडिलांची त्याला तरीही सोबत आहे. व्होल्डेमॉर्टचं भय आहे, पण तरीही मैत्री, धैर्य आणि जिव्हाळा यांच्या जोरावर तो पुढे जात राहतो. हर्मायोनीसारखं पात्र अभ्यासू आहे, सोबतच ती करारी देखील आहे. रॉनकडे लॉयल्टी आहे, मैत्रीसाठी जीवाला जीव देण्याची त्याची तयारी आहे. नेव्हिल इतका साधा आणि वेंधळा असूनही तो हळूहळू असामान्य कसा बनू शकतो याची देखील ही कथा आहे. प्रत्येकाची अशी काहीतरी बॅकस्टोरी रोलिंगने लिहिली आहे आणि ती तितकीच रंजक आहे. त्यामुळे हॅरी पॉटर फक्त जादूची कथा नाही, तर ती दुष्ट प्रवृत्तींशी प्रामाणिकपणे व धैर्याने लढण्याची, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची, प्रेम करण्याची, मैत्रीचं नातं जपण्याची देखील कथा आहे. त्याला वयाचं बंधन नाही. शिक्षक आणि मुलांमधील आदरयुक्त आणि तरीही विश्वासपूर्ण आणि मैत्रीचे संबंध देखील या कथांमध्ये मनाला भिडतात आणि हवेहवेसे वाटतात. रोलिंग खरं म्हणजे हे सगळं लिहिताना सरकारी मदतीवर जगणारी, सिंगल मदरहूड अनुभवणारी, कितीतरी नकार पचवलेली, नैराश्याशी झगडणारी अशी स्त्री होती. पण तिनं हार मानली नाही. ती स्वतः असं म्हणते की रॉक बॉटम बिकेम द सॉलिड फाउंडेशन ऑन विच आय रिबिल्ट माय लाईफ. आज ती जगातली सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध लेखिका आहे. पण पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तिनं तिची कल्पनाशक्ती आणि दृढनिश्चयाच्या जोरावर हे सगळं जग बदलवून टाकलं. रोलिंगने तिची प्रसिद्धी आणि पैसे केवळ स्वतःसाठी न वापरता सामाजिक कार्यांसाठीही वापरले. तिनं ल्युमॉस फाउंडेशन ही संस्था सुरू केली, जी अनाथ आणि गरजू मुलांसाठी काम करते. तिनं काही कोटी रुपये चॅरिटीजला दान दिले आहेत. वैयक्तिक आयुष्यात तिला सामाजिक भान आणि करुणा या गोष्टी देखील अतिशय महत्त्वाच्या वाटतात. हे सगळं असतानाही रोलिंग वादविवादांपासून पूर्ण अलिप्त राहिलेली नाही. काही धार्मिक समूहांनी हॅरी पॉटर बॅन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी कारण दिलं होतं की इट प्रमोट्स विचक्राफ्ट.
अलीकडे सोशल मीडियावर तिच्या काही मतांवरून मोठे वादळ उठले. पण या सगळ्याचा हॅरी पॉटरच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झालेला आजपर्यंत कुठेही दिसलेला नाही आहे. हॅरी पॉटरच्या लिखाणानंतर अर्थातच ती पुढे काय लिहिणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. रोलिंगनी हॅरी पॉटरनंतर काही लिखाण केलं. त्यात द कॅज्युअल वेकन्सी नावाची कादंबरी लिहिली, जी एक ॲडल्ट फिक्शन आहे. त्यानंतर तिने रॉबर्ट गॅल्ब्रेथ या टोपण नावानी क्राईम नॉव्हेल्सची सिरीज देखील लिहिली आहे. कॉर्मोरंट स्ट्राईक ही ती सिरीज. पण तिचं नाव मात्र हॅरी पॉटर या आणि यामुळेच अजरामर राहणार आहे हे निश्चित. हॅरी पॉटरनंतर पब्लिशिंग इंडस्ट्री बदलून गेली. यंग ॲडल्ट फिक्शन हा स्वतंत्र जॉनर म्हणून अतिशय वेगळ्या अर्थाने पुनरुज्जीवित झाला. मग ट्वायलाईट, हंगर गेम्स, पर्सी जॅक्सन या सिरीज हॅरी पॉटरच्या धर्तीवर उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात. रोलिंगने हे दाखवून दिलं की मुलांसाठीचं साहित्य जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासोबतच प्रदीर्घ काळ टिकणारा ठसा उमटवू शकतं. आपल्या आयुष्यात हॉगवर्ट नसेल, क्विडिच नसेल, व्होल्डेमॉर्ट देखील नसेल, पण असंख्य आव्हानं आहेत, अडचणी आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे एक वेगळीच जादू आहे. आपल्या स्वप्नांवर, कर्तृत्वावर, खरेपणावर, भावनिक जडणघडणीवर, मैत्रीवर, लोकांच्या चांगुलपणावर आपण ठेवलेला हा विश्वास. रोलिंगचं आयुष्य हे त्या जादूचं खरं उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.